मित्रांनो, लहानपणापासून आम्ही सोबत आहे. मला चांगले जवळ लागतात हे. आम्ही लहानपणी गोट्या खेळायचो, बॅट बॉल खेळायचो, क्रिकेट खेळायचो. तेव्हा ते पांढरा नाव पडलं, पण आता सध्या जरा पांढरा थोडा मोठा झाला. आता त्याचं नाही नितीन जार सांगा याला नीती चांगली आहे, त्याचं नावच नीती. बा शाबास. हे मला काय पटलं, हे पटलेलं आहे मला. मला माझ्या नावाचा अर्थ माहित नव्हता आजपर्यंत. तुम्ही सांगितला. काहीच लागत नाही त्याला. आता माणसं चांगली ना, त्यामुळे टेन्शन नाही. काय बोलतो एका हातावरून 50 दिवस मारतोय. नाही येड असले का तुम्ही? 11 गो मारून येड असले फक्त. इकडं कोणी हिंडत नाही मग अशा ठिकाणी नाही हिंडायला माझी ती माहिती का खरं तर. ती गरज होती त्या दिवशी. त्याला जुगाटा पळाला होता का? दोघांना पण ही घरचीच पळवली होती. त्याला लंपी आलता का रे? दोघांना झालेलं कव्हर झालं. कसं आहे तुमच्या ब्लॉग मध्ये जर व्हायरल झालं तर चुकून एखादी कोण व्यक्ती बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आता साधारण एक 11 वाजलेत. 12 वाजले रे. 12 वाजलेत. आता आम्ही ना पाईटला चाललेलो आहे. मी ना आज खरं तर आहे ना असं झोपच नाही आली रात्रभर माझी. जरा आहे ना बऱ्याच जणांचे व्हिडिओ ब्लॉग बघत बसलो आणि युट्यूबवर सर्च करत बसलो. बरोबर हॉटेलवर 11 वाजता गेलतो मी. मग प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, घरी गेलो झोपच लागली नाही. 2-2:30 झोपले मी. हा ना, असं बॉडीतून गरम वाटायला लागले. कृष्णाला सगळं सेटिंग करून दिली आम्ही सगळ्या हॉटेलवर. रेडी, काहीच लागत नाही त्याला. आता माणसं चांगली ना, त्यामुळे टेन्शन नाही. काय बोलतो आता सुतुंबरेत आम्ही NDRF आहे. NDRFच्या कडे असा रोड काढलाय ना, त्याच्यामुळे भाई लय फरक पडतो माहिती का. थोडं फिरून पडतंय पण इकडे ट्रॅफिक नसतं अजिबात. त्या साईडला ना ट्रॅफिक प्लस खड्डे. चहा बी घेतला आम्ही इथं करंजविऱ्यामध्ये. ते दरवेळेस घेतो आम्ही तिथं. दामण्यात आलोय. अजून पण वातावरण नीटणार आहे ड्रोन फ्लाय करायला. इथं थांबलो रोडच्या कडेला मस्त. इथून डॅमचा व्ह्यू दिसतो अख्खा. इथून पण पावसाळ्यातला भारी उडावला होता ड्रोन एकदा. इथलं लय भारी कॅप्चर झालं होतं. आता सगळं दिसतंय. पावसाळ्यात क्लिअर वातावरण असेल ना बाई लय भारी दिसतं रे. इथं पण लय भारी असतं. इथं ना जरा रोड लय भारी शार्प एकदम टनला. तर मस्त वाटलं असं ड्रोन फ्लाय केल्यावर. पुढे जाऊन करू. इथले काय लोकांना आहे ना घराच्या वर बीर गेलं ना वाजवेळ ना जरा वेगळं समजतं बाबा. काही काही आता गाडा वाढतात काय चोरा चोरी थोडी वाढायचं नाही ड्रोन राव. ड्रोननी कशी काय चोरी करून साधी सिंपल आहे. काय मध्ये अफवा फुटली होती. अरे ड्रोन वर जरी गेला ना 25-30 फूट तरी खालचं बारीक दिसतंय. आणि त्याच्या वर जर गेलं काही कळणार आहे. हा रोड शोधू शकतो बाबा. तसं तर गुगल मॅपवर तर मग डे नाईट चालू आहे मॅप. हा सॅटेलाइट मॅपवर ऑन केलं की बार रोड बिर सगळं दिसतंय सगळं. तुम्ही जर आज काय बांधलं ना ते 4-5 दिवसानंतर तिथे अपडेट पण लगी होत आहे. आणि माहिती का एवढं गुगल मॅप अपडेट आहे. लोकांना हे नाही माहिती. लोक बघत हा ड्रोन काय ड्रोन. आणि जे उडलेत ते 6,000 नाही का 500-500 2,000. अरे काय त्यांनी काय होणार केळ. इथे बारीतला घेऊन त्यांनी नाही होत नीट. असं झालं असतं तर मग युद्धात वापरला असं ड्रोन लवकर पटापट. DJI प्रदूषण नाही ना काय. आपल्या इकडे बघ हे असं दिसणार पण नाही. नुसते धूळ. हे निळं दिसतंय. हे वेगळं आहे. हे आपलं वातावरण खराब आहे. पण अशी हवा नाही ना अशी एकदम क्लिअर. हा अशी धूळ लागते का नाही आपल्या इथं. धूळ माहिती धूळ. आमच्या इथं नको वाटतं डायरेक्ट काच वर घेऊनच हिंडायला लागते. पहिली आज ना गाडी तू पहिली पाईट मध्ये आईला लय मळलेली हवा. गाडी एवढी घाण मळलीत ना तू नाराबा म्हणून किती आणि खरं मी 3-4 महिने झालं तुटलेच ना गाडी. हा बाहेरून वॉश करायची ते वर्ग. आता बाहेरून पण थर वाचला चांगला. पण आपल्याकडे मशीन आहे बाहेरून धुवायला. मग काय अडचण नाही एवढी. तिला किती वेळ लागतो दवा. गोठ्यात आडवी घातली की डायरेक्ट पाणी मारलं. 8 राऊंड एकदा घातली त्याला बस झालं. आणि गाडी असली ना गाडी मळलेली घरी पण चांगली. मळलेली भारी वाटते. कळलं पाहिजे राव. ट्रॅव्हलिंग केलं आपण मजा यायला पाहिजे ना. डेली धुवायचं कोणी शिकवलंय तो. पुढे ॲस्ट्रॉन मार्टिन आहे आपली. इतने पैसे में इतना मिलता है.
डब्बा लेके घूम रहा है, डब्बा लेके भी एंजॉय कर रहा है. अजून फक्त थोडं जर आमचं काय झालं जरा सुरळीत झालं ना मग त्याला हिंडन रे. असलं भारी भारी ट्रिप मारीन ना थोडासा फक्त संयम ठेवायला लागेल जरा. आता यात्रा होती बाईट बघ किती भरलेलं होतं. आज सगळं मोकळं आहे बघ. हा फरक असतोय. इकडं कोणी हिंडत नाही मग अशा ठिकाणी नाही हिंडायला माझी ती माहिती का खरं तर. किती गरज होती त्या दिवसात 2020 होती रे. माग आम्ही आलतो ना घेऊन मी मला त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती. 2020 जास्त गर्दी होती. एका दिवसाची 2020 होती आणि सगळी टॉपची होती ना सगळी. आणि आलतो या बाजूला पण नेमकं आहे ना बघायचं काय राव योग झालाच नाही जास्त वेळ. गर्दीच होती तेवढी. गर्दी तेवढी होती राव. त्यामुळे बघायला बाकीकडे शॉकिंग यंगला ये. आता काय बसून काय करतो निरीक्षण झाले. मोकळ्या पळवाय पण आणतात ना लोक बैल. आता वासर विसर तयार करतात. गाठ फाडातला आहे रे हा. इथं पण मुन्ना ना आपल्या अभिमानी ना जवळपास आला असता माहिती घाटाच्या. हे जुकाट असत तर इथं पण जमला असतं माहिती का. याला विचार संध्याकाळी किती वेळ लागेल. गाडी पहिली वॉश करू. नंबर आहे का कायला किती 4 व्हीलरचे तिथं 2 व्हीलर लिहिलंय फक्त. 2 व्हीलर 4 व्हीलर 2 व्हीलरचे 200 रुपये घेतील काही. 4 व्हीलरचे 200 रुपये असतील. काढ भाऊ गाडी. इथं काय सेल्फ सर्व्हिस तर नाही. जायला घरी आमच्या मशीन असून धुईत नाही मी. बघाय संतोष शेठ. अशी चढवली नाही कधी मी रे गाडी. पहिल्यांदा चढवली बाबा. मग भीती वाटत अशी गाडी चढवायला. खालून मग बॉडी वॉश करते ना खालची. हे काम होत आहे सगळं. आता आज त्याला म्हणा आतून बाहेरून सगळं क्लीन करून टाक. किती 4 व्हीलरचे इथं 250 रुपये यांच्याकडे. तर पहिलं गाडी आम्ही लावली अशी आणि आतून वॉश करायचे होते यांना. पंक्चर झाली बाई. वॉश करतात पंक्चर काढतात. हो अजून काय काय काम करता तुम्ही. नाही मल्टीटास्किंग आहे त्यांचं काम. चांगली सावकाश आतून चांगली वॉश करा तू बाई. लय कचरा आहे बाई आत. एका हातावरून 50 दिवस मारतोय. नाही येड असले का तुम्ही. 11 मारून येड असले फक्त काका विल्डर पण आहे. हो झालं का पाहुणं. चला हो चला लाटका तुम्ही इथं. येऊ याला नितीन नावदार सांगा पहिला. मला माहिती नाही नितीन नावदार सांगा याला. नीती चांगली आहे त्याचं नावच नीती. बा शाबास. हे मला काय पटलं. हे पटलेलं आहे मला. मला माझ्या नावाचा अर्थ माहित नव्हता आजपर्यंत. तुम्ही सांगितला. 30,000 रुपये भाडे येते दुकानांची तरी हे काम करतोय. नाही शाबास. बरोबर आहे. स्पीड व्हायचं ना कसं स्पीड आहे का स्पीड एकदम. समजलं ना तुला. समजलं नितीन नावाचा अर्थ. पहिला माणूस भेटला एवढा ज्वाली. कशी गावकडचे लोक चांगली का नाही स्वभावानी. लई ओळख केली का ना आपण. अरे या सगळ्यात गोष्ट लय डेंजर आहे करता. अशी एक गोष्ट नाही. आता आहे ना आम्हाला ना तुम्हाला आमचा जुना कार्यकर्ता दाखवतो एक ओळखीचा. त्यांनी लोकेशन कुठे सांगितलं. आयर गाव ना. आयरे गावात जायचं आम्हाला आता बरोबर. इथं काल आहे ना वेब सिरीज आपला तो कार्यकर्ता भेटलेला तो टेळेकरचा. ते ब्लॉग बनतो त्याचे गाण्यांचं चॅनल आहे.
त्याच्या ब्लॉग मध्ये याला बघितलं मी आणि याला आम्ही लय बारीकपणापासून ओळखितोय. मग यायचं आमच्या इथं राहिलं तर आपली तर बैल डोंगरावर राहतो ना. पांडा शेठ बैल डान्सर बिन्सर होता. मध्ये जरा पॉलिटिकल झालं, आता डायरेक्ट गाणे बिणे मध्ये करायला लागलाय. करताय काहीतरी चांगलं. पण म्हणता जवळ आलोय जरा भेटू पांडा शेठला. आम्ही ना आमच्या जागेवर आलो होतो इथं, म्हणलं गाडी बिडी वॉश करावा आणि एक जण ना कडबा बघायचा आम्हाला. कडबा पण जर 3-4 जणांना इथं सांगितलं आम्ही, जर कडबा बिडबा बघून ठेवा चांगला. भेटला ना बाटूक 1000 एक बाटूक लागते आपल्याला. एक सेकंड बाई, सिंगर रोड आहे हा इथला. शादी ना ते नवले पाहुणे हा, ना नवले. त्यांच्या बरोबर इथं आलेलो आहे. त्यांच्या मामाची पोर आहे ही. काय बोलतो? एकदा आम्ही बेसी आणायला आलतो इथे एकदा, पण त्याला लय वर्ष आले नाही, आठवत नव्हतं मला. इथं जरा बेसी बिसी आहे. ए, आ, वा. पांडा. शाबाश. हात बघ, हात बघ. ए, इशारा बघ की. पांडा करायला बघ. हो, नमस्कार. पांडा शेठ, नमस्कार नमस्कार तुम्हाला रात्री आम्ही युट्यूब बैठला, हा. मी कमेंट केली, बैठली का? नाही ती नाही नाही बघितली. बघितली. मग काय फायदा आहे? मी व्हिडिओ बघत असते तुमचे भाऊ. कधी? तुम्ही आपल्या पट्ट्यात आले फोन पिन करायचं. मी आता नाही कधी तो बघतो. नंबर आहे ना आता घेतलाय मी. मी कोणती व्हिडिओ बघितली होती माहिती आहे? तुम्ही 2 व्हीलर नाही 4 व्हीलर चालू होते. 2 व्हीलर वाला मन्या बैलाची व्हिडिओ व्हायरल झाले. ते लय वर्ष आधी हा. 1-1.5 वर्ष झालं त्याला. मग मी तेव्हा बघितली त्या दिवशी. बस आहे. हा? बस कुठे जायचं? अरे बस तुला बरोबर कायचे अजून काय? पांगुणे आता शिक झाले. दादा तिकडे गवत काढतो, आता आले घरी. आम गाडी कड लावू का नाही? वा. जरा मोबाईल. तुमचं कस हा, ओके. गवतच काढत होता, आता गवत व्हायलं. हा हा. कधी आला तू इकडं? कळलंच नाही राव. आता बरेच वर्ष आले लॉकडाऊन पासून इथं आहे. का बरं? आता दिवलं काय आणि तिकडं तिकडे कोण नाही. भाड्यानं दिलेलं आहे का? नाही तसंच आहे. तिकडे नसते कोण आता. राडा डॉकेज भाई 2-3 तीन. हे वासर आहे का 2? हा. जो काटा पळतो का? लावत जरी. हा, जो आपलं तुझं आता पहिल्यांदा कांदे गेलो सर होतो. चावत नाही धरून बाबा. तर याला जो काटा पळाला होता का? दोघांना पण ही घरचीच पळवली होती. याला लंपी आलता का रे? हा झालं, दोघांना झालेलं कवर झालं. म्हैसूर आहे ना? हा. कुठून घेतलेलं याला? त्याला सावर धरून आणलं. व्यापारी कोण? नाही घरगुती. घरगुती. आणि तो तो तिथूनच पहिला तो आणला आपण गणपतीला हम्म आणि आता हा नंतर घेतला. चांगलं आहे तुमच्याकडे वातावरण पण बाई. अरे इथं आपले भरपूर गाणी शूट झाले ना. ते आपले 9-10 गाणी शूट झाले तिथं आपण. अरे तो व्हिडिओ बैठला का? मी रात्री 2 वाजेपर्यंत बघत होतो, 2-2:30 वाजतापर्यंत. तेव्हा नंतर म्हणलं जाऊ आपण. आपलं शूट चालूच राहतो ना. आता 12 तारखेला शूट आहे, 12 आणि 13ला. अरे भारी लोकेशन इकडं राव. इथं कॅम्पिंग लय भारी होणार पांडा शेट पण ह्या तुमच्या क्षेत्रात. करू ना नक्कीच प्लॅन सक्सेस झाला ना. पांडा शेट तू किती वर्षानंतर सापडले आम्हाला? 10 वर्षानंतर? लय वर्ष. 12? मी 12 पण नाही जास्त. 15 वर्ष झाले. 12-15 वर्षाच्या नंतर. 15 वर्ष झाले नंतर गावल्या. त्यात मी याचा ब्लॉग बघितला, हा चावत होता त्यांना, मग मी याला ओळखला. त्या आईला म्हणलं त्यांच्या त्यात पोराकडून नंबर घेतला, मग अशी घेतला मी नंबर. हा आम्ही करंजीवर होतो छाप्यालो, त्याच्याकडून नंबर घेतला. मग तुला फोन केला. हे तर गाव बिव सगळं माहिती आहे मला रे. इकडे वेळा आलेलो आहे आम्ही. आता नक्कीच आता दरवेळेस येत जा, कधी पण मला फोन करत जा. फिरकणार नाही इकडं आता. करू आपण नियोजन 100%. चला पण नाश्ता करू. मित्रांनो सांगायचं एक त्यांना म्हटलं जेव्हा आता no. तिकडे करतो गाडी घेतो ना पांडा शेट पांडा आता तेच मला जास्त गोळ्या नका देऊ. नाही, मला जास्त गोळ्या नका देऊ. मला ब्लॉग मध्ये हेच बोलायचं होतं की आता हे लहानपणापासून मला सगळे पांढरा शेट म्हणतात. हा थांबा आलो, 1-2 मिनिटात आलो मी. थांबा आलो 10 मिनिटात. मित्रांनो लहानपणापासून आम्ही सोबत आहे, मला चांगलेच ओळखतात हे. आम्ही लहानपणी गोट्या खेळायचो, बॅट बॉल खेळायचो, क्रिकेट खेळायचो. तेव्हा ते पांडा नाव पडलं. पण आता सध्या जरा पांडा थोडा मोठा झाला. आता त्याचं नाव सोमनाथ आहेरकर. आई पांडाच म्हणणार तुला. आता ते लय दिवसानंतर कितीतरी वर्षानंतर आज 15 वर्षानंतर हे नाव मला ऐकायला भेटलं. नाही तर सगळी सोमनाथ म्हणूनच ओळखतात आपण. 15 वर्षानंतर भेटलाय गड्या. वाडीतल्या पोरांना माहिती पांडा इकडे. हा आख्यांना माहिती रे. इकडे पण माझी इकडे बंद केली सगळी पण सोमनाथ आहे, हा. डोस दिला काय? डोस दिला काय तू? काय दिला? काय चढवतो ना रे. बसा पांडा शेट. कसं आहे तुमच्या ब्लॉग मध्ये जर व्हायरल झालं तर चुकून एखादी कोण व्यक्ती बघा. हा सोशल मीडियावरती असा राहतो आणि रिअल मध्ये असं आहे
अरे पांडा आपण शेतकऱ्याची पोर रे ते आहे शेतकरी म्हणून तर आहे, मग. शेतातच काम चाललं होतं. आपण काय बॉयला रेडी का माहिती आहे तुमचा फोन आला, शेतातच होतो, गवत काढत होतो. म्हटलं आता दादांना सांगितलं. अरे भारी वाटलं मला माहिती का राव, मला माहित पण नव्हतं. मला म्हणायची बरं लोक त्या आयराची लोक इकडे गेली पर गावाला पण काही भेट गाठ नाही. त्या निमित्तानं तर झालं. चला ते पोरग रात्री भेटलं का म्हणते टेळीकरचं, त्याच्या डोक्यात मला क्लिक झालं. आम्ही त्याचे ब्लॉग बघितले का तेव्हा तुम्हाला दिसलं रे. कंटिन्यू व्हिडिओ बनवत असते ना. चमचा टाका जरा. हा बघितलंच नाही. पांडा शेट घ्या. नमस्कार मस्त मित्रांनो, घ्या आधी. नमस्कार ना रे. विदाउट मेकअपचा आहे बाई, आपण रिअल आहे. चला भेटूयात. चला जाऊ काय. निकल जाओ. धन्यवाद. येत राहा हा नक्कीच. आणि आता इथून पुढे बरं झालं भेटला नंबर पण. फोन कर. नक्कीच नक्कीच. हा जाऊ का. झोपाच नाही 6 वाजल्यात. आत्ता गोठ्या आलोय मी. आता यांना आज घ्यायला लागेल दोघांना तिघांना सगळ्यांना. थोडं साफसफाई करावं लागेल. असं मग थंडी वाढ तुम्ही नेट लावून घेतली, खाली पाडली मी तिला इथलं की. जाऊन सगळं उरकलं यांचं. कालवा टाकला यांना. लाईट घालवली, ती पण लाईट घालवली. 2 लाईट ठेवलं फक्त 3. आता जाऊन उरकलं राव. एक अर्धा पाऊण तास लागला इथं. याला पाणी बिनी मारून सगळं क्लीन केला. काही आतली बाजू पण